आपल्याकडे चणा डाळीचे पीठ रेडीमेड असतं, मग आपण काय करतो, झटपट असं भजी करायला घेतो. पण चणा डाळ भिजवून जे भजी करतो ना, ते भजी खूप कुरकुरीत आणि टेस्टी होतात. तर चणा डाळीचे भजी कसे बनवायचे ही रेसिपी मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यापूर्वी नमस्कार, मी स्वप्नाली, स्वागत आहे तुमचं स्वप्नालीज किचनमध्ये. तर मी चणा डाळ भिजवून घेतलेली आहे. तर तुमच्याकडे जसं वेळ असेल तुम्ही चणा डाळ भिजवून तुम्ही 1 तास 2 तास जसं तुम्हाला वेळ असेल तशी चणा डाळ भिजवून घ्यायची आहे. आणि ते एका मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढते. जेवढी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटली जाईल तेवढी काढून घ्यायची आहे. आणि त्यामध्ये अद्रक घालायचं आहे, लसूण पाकळ्या जास्त घालायच्या नाही, 2 घालायचे आहेत, हिरवी मिरची, आणि ते वाटून घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यायचं आहे. ते एका भांड्यामध्ये काढून घेऊया. सर्व मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. आणि बाकी जी राहिलेली चणा डाळ असेल ती सुद्धा वाटून घ्यायची. आता त्यामध्ये मी 1.5 चमचा तांदळाचं पीठ घातलेलं आहे, जिरं, घरगुती मसाला, काश्मीरी चिली पावडर, हळद घातलेली आहे, किचन किंग मसाला, आणि बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे, आणि चवीनुसार मीठ. हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं मिक्स झालं पाहिजे. अशा प्रकारे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. आता एका कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं होतं, त्यामध्ये आपण हे भजी सोडून घेऊया. तेल व्यवस्थित गरम झालं की सर्व भजी अशा प्रकारे हाताने सोडायचे आहेत. भजी छान असे कुरकुरीत होतात. आणि हे भजी दोन्ही साईडनी व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत. आलटून पलटून घ्यायचे आहेत आणि दोन्ही साईडनी व्यवस्थित तळून घ्यायचे. आणि तुम्ही बघू शकता किती छान असे आपले भजी तळून झालेले आहेत. छान कुरकुरीत असे आपले भजी तळून झाले आहेत. आता आपण हे भजी काढून घेऊया आणि बाकी राहिलेले सर्व भजी असे तळून घ्यायचे आहेत. आणि हे कुरकुरीत चणा डाळीची भजी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. आणि कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, आणि अजूनही सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग बाय बाय, टेक केअर. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.